सिडको आणि सरकारमध्ये बिल्डरांचे दलाल बसलेले आहेत असा आरोप केलेला आहे गणेश नाईक यांनी। भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी सरकारलाच हा घरचा आहेर दिलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशांना किंमत नाही का असा सवालही नाईक यांनी विचारलेला आहे। आरक्षित भूखंड, शाळा, मैदान, उद्यानांना का देत नाही असा सवालही गणेश नाईक यांनी उपस्थित केलाय। त्या लोकांना भूखंड विकलेत आणि माझा आरोप आहे राज्य शासनातले काही अधिकारी, सर्व अधिकारी नालायक, करप्ट आहेत असं माझं म्हणणं। परंतु देर आर सो मेनी ऑफिसर हु आर करप्ट। राज्य शासनाच्या सुद्धा याच्यामध्ये सुद्धा सगळ्यांचे हात स्वच्छ नाहीत। म्हणून ज्याला 20 लाख लोकांच्या जीवन मरणाच्या प्रश्नाशी तुम्ही ज्याला खेळता, त्याला तुम्हाला स्वतःच्या स्वार्थाकरता तुम्ही अशा गोष्टी करता, त्याला स्वतःला लाज शरम वाटली पाहिजे। आणि म्हणून माझी मागणी अशी आहे की जोपर्यंत ह्या गोष्टीचा विल्हेवाट लागत नाही तोपर्यंत या असे आदेश पाठीमागे घ्या। माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निर्णय दिला मुख्यमंत्री म्हणजे या राज्याचा प्रमुख असताना त्याच्या शब्दाला किंमत नाही। त्याने दिलेला शब्द तुम्हाला बंधनकारक नाही। तुम्ही अधिकाऱ्यांनी फक्त निर्णय घेतला आणि तुम्ही आदेश काढले। अरे सिडकोचे एमडी वरिष्ठ दर्जाचे सिनियर असतात, मुख्य प्रधान सचिव नगरविकास सिनियर असतो, आणि मग महानगरपालिकेच्या आयुक्ताला तुम्ही काय तुमच्या झाडू मारायचं काम सांगताय का? हे घडू देणार नाही आम्ही। आणि म्हणून आज या ठिकाणी जोपर्यंत ह्या गोष्टीचा निपटारा होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही विकलेले भूखंड स्थगित ठेवा। त्या ठिकाणी महानगरपालिकेला फतवे पाठवायचं काम बंद करा। आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये झालेले जे इतर प्रश्न आहेत त्याची सुद्धा निपटारा करा। नसेल तर स्पष्ट सांगा की माननीय मुख्यमंत्र्याला आम्ही 5 पैसे किंमत देत नाही असं कबूल करा। आम्ही जनतेला सांगू की बाबा त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले शब्द त्यांच्या आदेशाला तिथे 5 पैशाची किंमत नाही। मंत्री महोदय, गणेश नाईक यांनी आपल्याच सरकारला हा घरचा आहेर दिलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।